श्री स्वामी समर्थ. हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आज बघा तुम्हाला मी एक छोट्या मापाचं प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवणार आहे आणि त्याची बाही लेअर कट आहे, डबल लेअर कट बाही आहे. तर ते ब्लाऊज कशा पद्धतीने मी कटिंग करणार आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर ते ब्लाऊज शिवल्यानंतर ते कसं दिसतं आणि त्याची बाही वगैरे कशी केली हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर त्याला आता आपण कटिंग करूया. तर बघा ब्लाऊज इथं मी प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करणार. तर त्यासाठी ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच. तर मार्जिनसोबत 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 13.5 इंचावर असा पॉईंट दिला. त्यानंतर ब्लाऊजचं शोल्डर आपण इथे 5 इंच घेतलेलं आहे. तर 5 इंचाचा असा पॉईंट दिला, ही लाईन आखून घेतली आणि मुंडा बघा अर्धा इंच वाढून म्हणजे 5.5 इंच घेतलेला आहे. आणि इथे देखील 5 इंच आहे का ते पाहून घ्यायचं. त्यानंतर ही मुंड्याची लाईन आपण आखून घेऊया. आखून घेतली. त्यानंतर बघा ब्लाऊजची छाती ही आहे 8 इंच आणि मार्जिनसाठी मी तर 2 इंच घेतलेलं आहे. तर ही देखील लाईन आपण अशी आखून घेऊया. ब्लाऊजची कंबर आहे 29 इंच. 29चा चौथा भाग 7.25 इंच होतो. 7.25 इंचावर एक पॉईंट दिला. पाठीमागील डाचासाठी 1 इंच आणि मार्जिनसाठी 2 इंच. तर ही कंबरीची लाईन ही फिटिंगची लाईन आखून घेतली. त्यानंतर मुंडा बघा इथे 1.25 इंचावर एक असा पॉईंट द्यायचा आहे. 1.25 इंचावर पॉईंट दिला आणि हा मुंड्याचा असा आकार काढून घ्यायचा आहे. तर आता हा पाठीमागील भाग आहे. तर पाठीमागील गळा आपला आहे 9 इंच. मार्जिनचा अर्धा इंच मिसळल्यानंतर झाला 9.5 इंच. तर 9.5 इंचावर एक असा पॉईंट दिला आणि इथे बघा खालच्या साईडला गळा रुंदी मी 3 इंच घेणार. 3 किंवा 3.25 इंच तुम्ही घेऊ शकता. 3.5 इंच देखील घेऊ शकता. तुम्हाला जास्त पसरट गळा हवा असेल तर तुम्ही 3.5 इंच देखील घेऊ शकता. मी इथे 3 इंच 3.25 इंच घेतलेला आहे. तर ही तिरकी लाईन अशी आखून घेतली. तर यामध्ये मला काढायचा आहे असा पानगळा. तर बघा हा पानगळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. आता पाठीमागचा भाग मी कट करून घेते. त्यानंतर बघा हा जो आपण पाठीचा भाग काढलेला आहे तो असा जसा आहे तसा इथे असा ठेवून घ्यायचा. बघू शकता तुम्ही. तर इकडे हे भाग दोन्ही समान आहेत का ते पाहून घ्या. पुढं मागे असेल तर त्याला व्यवस्थित करून घ्यायचं. तर पाठीचा भाग असा ठेवून घेतला. आता याच्या भोवत्याने आपल्याला असं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता मार्किंग केलेला जो भाग आहे आता यामध्ये आपल्याला काही मापे वाढवून घ्यायचे आहेत. तर इथे बघा कमरेकडच्या साईडला उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे गळा रुंदी 2 इंच घेतलेली आहे आणि पुढील गळा आहे आपला 5.5 इंच. मार्जिनसोबत मी इथे घेणार आहे 6.5 इंच. 6.5 इंच आपण पुढील गळा घेतलेला आहे. तर इथं खालच्या साईडला बघा गळा रुंदी मी 2.25 इंच घेणार आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा आणि हा आकार असा गळ्याचा गोलाकार काढून घेतलेला आहे. त्यानंतर आता बघा आपल्याला इथून वरून घ्यायचं आहे. ब्लाऊजची छाती बघा 32 इंच आहे. तर 32चा चौथा बघा 8 इंच होतो. त्यामध्ये मार्जिनसाठी 1.5 इंच मिसळ. तर इथं आपला हा टक्स पॉईंट येतो. तर बघा त्यातला आडवा टक्स कसा घ्यायचा आहे बघा. तर ब्लाऊजची छाती आहे 32 इंच. तर 3 आणि 2च्या मध्ये एक पॉईंट दिला तर 3.2 इंच झाला. तर 3.2 इंच आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे. म्हणजे 3.25 इंच तुम्ही घेऊ शकता. तर 3.25 इंचावर बघा मी पॉईंट दिलेला आहे. आणि इथे बघा इथे जो आपण पॉईंट दिला इथून इकडं किती घ्यायचं आहे बघा. तर इथून मी घेणार आहे 3.5 इंच. तर इथे 3.25 घेतलेला आहे. तर इथं मी 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून 3.5 घेतलेला आहे. आणि ही लाईन अशी आखून घेतली. त्यानंतर इथून बघा इकडं ह्या साईडला आपण 2 इंच घेणार आहोत. तर हे 2 इंच घेतलं आणि इथून खालून वरती सुद्धा 2 इंच घ्यायचं. त्यानंतर हा असा आकार काढून घ्यायचा आहे आणि हा आकार मुंड्यामध्ये नेऊन आपल्याला जोडायचा आहे. तर इथे बघा आपल्याला आतल्या मुंड्याचा आकार काढायचा आहे. तुम्ही इथून असं पद्धतीने मुंड्याचं माप देऊन सुद्धा आकार काढू शकता. मी फक्त इथूनच बघा असं आतून अशा पद्धतीने काढून घेणार. तर बघा दातासाठी आपण जितकं वाढवून घेतलेलं आहे 2 इंच तितकं 2 इंच आपल्याला बाहेरच्या साईडला मार्जिनच्या साईडला
एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला बघा मुंड्याच्या ठिकाणी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे आणि इथून बघा अशी तिरकी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे फक्त एक साईडलाच. आता आपलं पुढील भागाचं मार्किंग पूर्ण झालेलं आहे, तर आता आपण कट करून घेऊया. तर बघा हे कटिंग केलेलं अस्तरचं पॅटर्न आपल्याला साडीतल्या ब्लाऊज पीसावरती ठेवून आता कट करून घ्यायचं आहे. तर बघा साडीतला ब्लाऊज पीस इथे ठेवून घेतलेला आहे. तर खूप छान असं पार्टीवेअर साडी आहे आणि डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती बघा हे असं अस्तरचं पॅटर्न ठेवलेलं आहे. तर आता मी कट करून घेते. बाही यामध्ये कटिंग दाखवली नाही कारण आपल्याला याला लेअर कट बाही करायची आहे. तर तुम्हाला मी दाखवते बाही केल्यानंतर कशा पद्धतीने दिसते ती. तर बघा ब्लाऊजचं कटिंग करून झालेलं आहे आणि आता ब्लाऊज देखील शिवून झालेला आहे. तर शिलाईचा मी व्हिडिओ बनवला नाही, तर शिवलेलं ब्लाऊज तुम्हाला दाखवते बघा कशा पद्धतीचं ब्लाऊज शिवलेलं आहे आणि याची बाही बघा डबल लेअर कट केलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.